नफा आणि तोटा दोन गोष्टी. ज्यावेळेस आपण एखादा व्यवहार करत असतो, व्यवसाय करत असतो, कामधंदा काहीतरी करत असतो, तर आपल्याला त्याच्यामध्ये काय होत असतं, एक तर नफा होत असतो किंवा तोटा होत असतो. मुळात तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला नफा झालाय का तोटा, नाही तर मग तुमचा बिझनेस काळात आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे नफा तोटा महत्वाचा. आता नफा म्हणजे असतो फायदा. नफा म्हणजे काय असतो, फायदा. आणि तोटा म्हणजे असतो लॉस, है ना. तोटा म्हणजे काय असतो, लॉस, तोटा तोटा. आणि नफ्याला आपण फायदा म्हणू, घाटा म्हणू शकतो ना. घाटा होता आपल्याला, काय होतं, एखादा आपण व्यवहार करतो त्याच्यामध्ये एक तर आपल्याला फायदा होतो किंवा लॉस होतो. ठीक आहे ना. फायदा झाला तर नफा, आणि जर का लॉस झाला तर तोटा. ठीक आहे. फायदा झाला का लॉस झाला हे तर पहिलं पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे ना. आता फायदा कधी होतो आपल्याला, फायदा तुम्ही समजा एखादी वस्तू खरेदी केली, साधी गोष्ट आहे. समजा तुम्ही काय खरेदी केलं, लिपस्टिक खरेदी केली. तुम्ही लिपस्टिक खरेदी केली किती रुपयाला, किती रुपयाला भेटली लिपस्टिक, 70 रुपयाला. 70 रुपयाला लिपस्टिक खरेदी केली, घरी आले, तुमची मैत्रीण तुम्हाला भेटली, म्हणजे अरे किती भारी, म्हणणार कितीला आणली आणि कुठून आणली. तर तुम्ही शहाणे असताना तर तुम्ही सांगणार नाही कुठून आणली, तुम्ही काय म्हणणार खूप लांबनं आणली, तिथं भेटत नाही कुठं. मग ते म्हणणार कितीला आहे. मग तुमचे जर का डोकं बिझनेसमॅनचं असेल तर तुम्ही म्हणणार फक्त 100 रुपये. आणि मग तुम्ही तिच्याकडनं किती रुपये फायदा कमवणार, 30 रुपये फायदा कमवणार. बरोबर. समजा तुम्ही गेले दुकानात गेले आणि दुकानात जाऊन तुम्ही हेडफोन घेतलं. काय घेतलं, आता हेडफोन घेतलं तुम्ही बंडल, किती रुपयाचं, 400 रुपयाचं. चांगले ब्लूटूथवाले भेटतात ना. आता 400 रुपयाचा हेडफोन घेतल्याच्या नंतर तुम्ही आले, तुमचा मित्र भेटला तुम्हाला, तुमचा मित्र म्हटला अरे कसलं भारी आवाज आहे. मग तुम्ही लगेच हवेत फुकता थोडे, आहे महागातले म्हणतात, कंपनीच आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं. ते म्हणते कितीला आणलं. मग तुम्ही डॉक्यात विचार करता पहिल्यांदा, आणलंय आपण कितीला, 400ला. मग आपण म्हणणार आणलंय 2500, 2500. ते म्हणतो पाहिजे एवढं, हा तुला पाहिजे का, भेटते स्वस्तात. तुम्ही म्हणणार ठीक आहे, कितीला भेटते, ते जर म्हणतात तर तुम्ही डोक्यात विचार करता तुम्हाला किती पाहिजे. मग तुम्ही म्हणता किती काढू, 400-500 रुपये काढले तर तुम्ही 400ला म्हणता तो 800 रुपये दे, हेडफोन तुला आणून देतो. ते बी देतं 800 रुपये, आणि तुम्ही काय करता त्याच्यामध्ये 400 रुपये मस्त पैकी बिर्याणी अशा गोष्टी होतात. तर हा असतो फायदा. हा काय असतो फायदा, याला आपण म्हणतो नफा. या दोन्ही गोष्टीत काय झालं तुम्हाला, फायदा झाला, नफा झाला. आता तोट्याची गोष्ट, आता काय तोटा कधी होता, समजा तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली, तुम्ही काय केली, एखादी वस्तू खरेदी केली. म्हणजे समजा तुम्ही दुकानात गेले आणि काय घेऊन आले म्हणा, चप्पल घेऊन आले. काय घेऊन आले, चप्पल घेऊन आले. समजा बूट घेऊन आले, मुली चप्पल घेतात मग पोरं बूट घेतात, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. आणि घेऊन आल्याच्या नंतर तुमचा एकदम खास मित्र तुम्हाला म्हणाला अरे मला पण पाहिजे. आता तो मित्र काय होता तुमच्यासाठी जरा खास होता. मग तुम्ही काय म्हणले, जाऊ दे आपण नाही का देऊन टाकू. मग तुम्ही काय केलं, 500 रुपयाचा आणला होता, त्याच्याकडे पैसे कमी होते, तुम्ही त्याला 400 रुपयाला दिलं. म्हणजे तुम्ही समजा बूट 500 रुपयाला आणला असेल तर त्याला कितीला दिला, 400ला दिला. आणि तुम्ही सँडल समजा 500ला आणला असेल तर कितीला दिला, 400ला. म्हणजे तुम्ही खरेदीसाठी किती रुपये दिले, विकत घ्यायला 500 रुपये खर्च केले ना, आणि समोरच्याला कितीला दिले, म्हणजे तुम्ही जेवढ्याला घेतला होता त्याच्यापेक्षा कमी पैसे दिले. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला काय झाला, तोटा झाला, लॉस झाला. ठीक आहे ना, हा तोटा. आता ना नफा आणि ना तोटा कुठं असतो, 100चं आणायचं 100ला द्यायचं, 100चं आणायचं 100ला द्यायचं. ठीक आहे. आता या गोष्टीमध्ये नफा आणि तोट्यामध्ये तुम्ही बघायला गेले ना तर काय काय गोष्टी आहेत. समजा गणित वगैरे सॉल्व्ह करायला आले ना तर याच्यामध्ये काय काय असतं की तुम्ही काय डायरेक्ट दुकानातनं फोन करता नाही येतं आणि तुम्ही डायरेक्ट येतं, अशातल्या गोष्टी नसतात.
व्यावहारिकदृष्ट्या बघायला गेलं ना तर तुम्ही काय करत असता, एखादं समजा काहीतरी खरेदी करायचं, समजा तुम्हाला बिझनेस टाकायचा आहे मोठा, भाजी विकायची, ठीक आहे ना. आता भाजी विकण्यासाठी तुम्ही काय करणार, इथनं काहीतरी टेम्पो घेऊन जाणार का नाही, इथनं टेम्पो घेऊन जाणार, तिथं त्या भाजीतला नाही तो जो पण माल आहे तो त्या टेम्पोत उतरवायला तुम्ही एखाद्याला मजुरी देणार, बरोबर आहे का. म्हणजे समजा तुम्ही काय आणलं विकत, समजा तुम्ही काय घेतलं, बटाटा, ठीक आहे. समजा तुम्ही गेले बटाटा घेतला, आता बटाट्याचं एक पोतं समजा 1000 रुपयाला भेटते, त्याच्यात काय 50 किलो तुम्हाला XYZ काहीतरी भेटतं असतं, ठीक आहे. 1000 रुपयाला पोतं येते, तर ते 1000 रुपयाचं पोतं, त्यात तुम्हाला ट्रक जायला यायला त्याने घेतलं समजा तुम्हाला 200 रुपये, आणि तिथला जो माणूस होता त्यांनी त्याची मजुरी घेतली 100-1 रुपये, म्हणजे 200 ते 100 आणि 1000 रुपये बटाट्याची. म्हणजे तुम्हाला तुमच्या दुकानापर्यंत बटाटा येऊसपर्यंत किती रुपये लागले, 1300 रुपये लागले ना. 1000 रुपये बटाट्याची, 200 रुपये त्या ट्रकचं भाडं, 100 रुपये मजुरीचे, म्हणजे 1300 रुपये गेले. मग तुम्ही ते विकताना आहे ना त्या 1300चा विचार करून विकणार का बटाटा 1000 रुपयाचा घेतलाय त्याचा करून विचार, त्याचा विचार करून विकणार, टोटल विचार करतो ना आपण, है ना. म्हणजे ज्यावेळेस आपण फायदा काढायचा असतो ना त्यावेळेस ह्या बाकीच्या पण गोष्टी त्या खर्चामध्ये काय करतो, ऍड करत असतो, ठीक आहे. लक्षात आले का, समजले. आता हा शेकडा नफा आणि तोटा, आणि शेकडा नफा आणि शेकडा तोटा असं तुम्हाला विचारतो की शेकडा नफा म्हणजे काय आणि शेकडा तोटा. शेकडा म्हणजे 100, ठीक आहे ना. समजा तुम्हाला 1000 रुपये महाग काहीतरी भेटले 500 रुपये, म्हणजे तुम्हाला किती टक्के नफा झाला, म्हणजे तुम्हाला 1000 ला 500 भेटतात, याचा अर्थ तुम्हाला 100 ला किती भेटतात. म्हणजे जे पण तुम्हाला नफा होतो ना तो तुम्ही किती पैकी सांगायचा, 100 पैकी. किती पैकी सांगायचा, 100. मग जर का तुम्ही ते 100 पैकी सांगितला ना तर तो झाला तुमचा शेकडा. म्हणजे तुम्ही शाळेत असताना पण तुम्हाला जे 500-600 मार्काचे पेपर असतात ना, सगळे विषय 6 विषय असतात, 100-100-100-100 असे 5-6 विषय असतात ना का. मग ते टोटल किती मार्क्स होतात, 500-600 मार्क होतात ना. पण तुम्हाला टक्के किती देतात शाळेत, 60-70%. मग तुम्ही कधी जाऊन तिथे म्हणले का, अरे मी 600 मार्काचा पेपर लिहिला, मला 60% कसे काय दिले, माझा पेपर तर कितीचा होता, 600 मार्काचा होता ना. असं कधी तुमच्या डोक्यात नाही विचार आला, नक्की. नाही तर मग तुम्ही जाणार म्हणजे अहो मॅडम आम्ही 600 मार्काचा पेपर लिहिला आणि तिथे 60%. ते 100 पैकी सांगितलं तुम्हाला, किती पैकी सांगितलं, 100 पैकी. लक्षात आले. तर आपण जो पण आपला नफा आहे तो जर का 100 पैकी काढला तर शेकडा नफा, आणि जो पण आपला तोटा आहे तो जर आपण 100 पैकी काढला तर शेकडा तोटा. समजले या 4 गोष्टी. चला उदाहरण बघू. चला बघा काय दिलं, एक वस्तू आहे 900 रुपयाला विकल्याने 150 रुपये काय होतो, नफा होतो, फायदा होतो. तर शेकडा नफा किती असं विचारलं. तुमचं एक दुकान आहे आणि हे तुम्ही शेड, ठीक आहे. आता तुमच्या दुकानामध्ये तुम्ही काय विकताय, बॉक्स विकताय, कशाचे विकताय तुम्ही ठरवा, पण त्याच्यात बॉक्स आहे, ठीक आहे. आता हे बॉक्स तुम्ही किती रुपयाला विकताय, 900 रुपयाला विकताय. किती रुपयाला विकताय, 900 रुपयाला विकताय. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे एखादी व्यक्ती येते ना, ज्यावेळेस तुमच्याकडे एखादी व्यक्ती येते तर हे बॉक्स तुम्ही तिला किती रुपयाला देता, 900 रुपयाला देता. मग तिला 900 रुपयाला विकल्यानंतर तुम्हाला किती रुपये फायदा भेटतो, 150 रुपये नफा होतो. मग ती वस्तू तुमच्याकडे किती रुपयाला आली असेल, तुम्ही 900 रुपयाला विकताय ना, 900 रुपयाला विकल्यानंतर तुम्हाला किती फायदा होतोय, 150 फायदा होतोय ना. म्हणजे तुमची ही विक्री किंमत, तुम्ही विकताय या किमतीला, बरोबर आहे का. 900 रुपयाला विकल्यानंतर तुम्हाला किती रुपये फायदा होतोय, 150. म्हणजे तुमची खरेदी 900 मधनं 150 कमी असणार ना, आहे ना. म्हणजे तुमची खरेदी किती असणार आहे, बरोबर आहे का. 900 - 150 750 आहे.
₹900 काय आहे खरेदी. नफा किती झालाय 150. ठीक आहे ना. आता हा तुमचा काय नफा आहे, म्हणजे तुम्ही ती घेतली कितीला होती 150 जास्त नाही होती ना, म्हणजे तुम्ही ती 750 रुपयाला ती वस्तू तुमच्याकडे होती, बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडे ती 750 रुपयाला होती. 750 मागे तुम्ही किती रुपये नफा घेताय 150. शेकडा नफा म्हणजे 100ला तुम्ही किती नफा घेता. ठीक आहे. या दोघांचं काय करायचं गुणाकार मारायचं. 100 गुणिले 150 भागिले उरलेलं काय 750. ते इथं काय करायचं भागिले, ही तुमची किंमत आहे. ठीक आहे. 25 त्रिक 75 शून्य घालून टाका. 75 आणि 0 हा 0 गेला हा 0 गेला. 25 त्रिक 75 25 चोक 100 आणि 3 5 चोक 20. म्हणजे तुम्हाला किती टक्के नफा झाला 20% नफा झाला. काय एक वस्तू 300 रुपयात विकल्याने 30 रुपये तोटा झाला. एक वस्तू आहे 300 रुपयाला विकली, तुम्ही 300 रुपयाला काय केली विकली आणि तुम्हाला तोटा झाला 30 रुपये काय झाला तोटा झाला. तर शेकडा तोटा किती. ठीक आहे. पहिली गोष्ट तुम्हाला मूळ किंमत माहिती आहे का. मूळ किंमत किती आहे तुम्हाला काढायची. ठीक आहे. 300 रुपयाला विकली येते, काय केली 300 रुपयाला विकली, त्याच्यात तुम्हाला काय झाला तोटा झाला. म्हणजे तुम्ही कमी करून विकलं का जास्त करून विकलं कमी करून विकलं ना. म्हणजे तुमची जी मूळ किंमत होती ना, ही जी तुमची 300 रुपये काय विक्री किंमत आहे, बरोबर आहे का. आणि तुम्हाला तोटा काय झालाय 30 रुपये. तुम्ही कमी करून विकले ना, म्हणजे जी तुमची मूळ किंमत होती ना ती किती होती दोघांची एकूण मिळून होती, म्हणजे 330 रुपये तुमची काय होती मूळ किंमत होती. तुमचे 330 रुपये होते. ऐका, तुम्ही दुकानात होते आणि दुकानात तुम्ही काहीतरी विकत होते. 300 रुपयाला वस्तू होती. 300 रुपयाला समजा एक बॅग भेटली, तर तुम्ही दुकानात तुमचं बॅगचं दुकान आहे, तुम्ही दुकानात बॅगमध्ये बसले आणि समोर नाही ना बरं बाहेर बसा. ठीक आहे. तर तुम्ही बसले आणि झालं काय समोर तुमचं खास मित्र आलं, खास मित्र किंवा खास तुमची मैत्रीण आली आणि आता तुमच्या समोर प्रश्न पडला की आपण फायदा कमवायचा का नाही. तर ठीक आहे. तर तुम्हाला लयच वाटलं की आपण लयच काहीतरी सूट द्यावी नाही का. मग तुम्ही काय केलं, तुमची 300 रुपयाची वस्तू होती, तुम्ही म्हणले 30 रुपये कमीला घे. म्हणजे 300 रुपये विक्री किंमत, एक वस्तू 300 रुपयाला तुम्ही काय केली विकली आहे ना, ती विकली 300 रुपयाला तुम्ही काय केली विकली आणि तोटा किती झाला 30 रुपये. म्हणजे तिची मूळ किंमत किती होती, म्हणजे तुम्ही जर लॉस केला तुमच्या वडिलांचा, तर 330ला कितीचा लॉस केला 30चा लॉस. 330ला कितीचा लॉस आहे 30चा लॉस. तर शेकडा म्हणजे 100ला कितीचा लॉस. या दोघांचा गुणाकार करा ना. 100 गुणिले 30 भागिले हे 330 बरोबर ही आपल्याला काढायची किंमत. ठीक आहे. 0 गेला 0 गेला. 3 1 3 3 1 3 3 1 ओके. 100 भागिले 11 एवढंच राहिलं. त्याला 11 90 99चा भाग जाणार, खाली फक्त 1 राहणार, म्हणजे 9.1/11. 11.1 आहे का ऑप्शन ऑप्शन म्हणजे तुमचा ऑप्शन बी. ठीक आहे. मग एक विक्रेता आहे, एक कपाट काय करतो 2520 रुपयास विकतो आणि 20% नफा मिळवतो. तर त्या कपाटाची खरेदीची किंमत, म्हणजे ते कपाट तो काय करतोय विकतोय आणि त्याला त्याच्यातून नफा मिळतो, बरोबर आहे. आपण असं म्हणू की
काय तुमचा दुकानदार, याच्याकडे तुमचं कपाट. तर हा कपाट तो काय करतोय 2520 रुपयांना विकतोय, म्हणजे तिची विक्री किंमत आहे. विक्री किंमत किती आहे 2500. त्याला 20% नफा मिळतोय. किती टक्के 20% नफा. आता 20% नफा मिळते, त्याच्यातनं आपल्याला काय काढायचं, त्याची खरेदीची किंमत काढायची. ठीक आहे. आता तुमच्याकडे 20% नफा मिळतोय सांगितलं, म्हणजे याचा अर्थ काय, तो 100ची वस्तू कितीला विकतो 120ला विकतो ना. 100ची वस्तू कितीला विकतो 120ला विकतो, बरोबर आहे का. मग त्यांनी मूळ किंमत विचारली ना तुम्हाला, 2520 रुपयाला ते कपाट विकलं तर त्याची मूळ किंमत किती, असं प्रकार समजते. म्हणजे जर का 100ची वस्तू 120ला विकतो तर कितीचं कपाट 2520ला विकेल. यांचा तीर्थ गुणाकार आम्हाला 100 गुणिले 2520 आणि भागिले किती येणार 100. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही काय करून टाका, हा 0 आणि हा 0 घालून टाका. 12 1 12 12 2 24 खाली राहिले 12 1 12, म्हणजे 100 गुणिले 21 बरोबर किती येणार 21 ने 100ला गुणलं तर 2100. एक वस्तू आहे 1275ला विकतोय आणि 15% काय होतोय तोटा होतो. 15% काय होते तोटा. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती, तोटा किती होते 15. मग तुम्ही असं काढू शकता, म्हणजे 100ला 15 तोटा होते, तर 1275ला किती समजतं. तर हे सोडवल्यानंतर याचा गुणाकार करून 15 गुणिले 1275 भागिले जे उरलेले ते 100 बरोबर तुम्हाला भेटून 6 टक्के होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं, कितीने भागलं 25 25 चोक 100, 25 पाचशे 125 खाली राहिले 2, 25 एके 25, म्हणजे 15 गुणिले 4 राहिले 4 राहिले 4 ते भागला नाही. 1275चे 15% होते असं नाही. 15% काय होते तोटा होतो. 15% काय होते म्हणजे ती जर वस्तू 100ची असेल ना तर तोटा किती असेल 15 तोटा असेल. म्हणजे 100ची वस्तू तुम्ही कितीला विकणार 100 पर्यंत 15 किलो किती 85. 15% तोटा होतो, याचा अर्थ काय तुम्ही 100ची वस्तू कितीला विकता 85ला. नफा होत असेल तर 100ला ते ऍड करायचं आणि तोटा होत असेल तर ते काय करायचं कमी करायचं. म्हणजे 100ला तुम्ही 85 करताय ना, 100ची वस्तू काय करताय 85 करताय. तर इथं 1275ला विकली तुम्ही तर तोटा कितीला खरेदीची किंमत असं विचारलं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही इथं काय करणार 1275ला तुम्ही ती काय केली विकली. तर मग तुम्ही कितीची वस्तू 1275ला विकली समजते. म्हणजे 100ला कमी करून 85ला विकली तर कितीला कमी करून तुम्ही 1275ला विकली. हे माहित नाही तुम्हाला एक्स. ठीक आहे. दीर्घ गुणाकार होतो या दोघांचा आणि या दोघांचा, हे माहिती आहे ना तुम्हाला, आपण दरवेळेस करतो. म्हणजे 100 गुणिले काय होतं 1275 बरोबर, आणि हा एक्स गुणिले काय होतो असतो 85, जो की नंतर काय होतो या स्टेपला येतो भागिले, म्हणजे हा 85 इकडं भागिले स्टेप कमी करायची आपण जास्त नाही करत. त्याला भाग दिला तर किती येईल समजा 5 ने भाग दिला 5 एके 5 खाली राहिले 3 5 7 35 आणि इकडे भाग दिला तर 5 गुणे समजा 10 5 शून्य 0. आता 17ने इकडे भाग द्या. ठीक आहे. 17च्या पाड्यात कितीने भाग जातं 127ला
17 7 17 7 119 म्हणजे 127 मधून किती गेले 119 किती राहिले 8 राहिले म्हणजे 85 झाले 17 5 85 म्हणजे काय 20 गुणिले 75 बरोबर या दोघांचं गुणाकार करा 75 गुणिले 20 20 100 अच्छा 20 7 140 140 आणि 10 150 आता याच्यामध्ये काय दिले एक वस्तू आहे 2816 रुपयाला विकल्यास 12% तोटा होतो एक वस्तू आहे ही वस्तू आहे ज्यावेळेस ही काय करताय तुम्ही विकताय विकल्यानंतर तुम्हाला 12% काय होतंय तोटा होतो म्हणजे जी तुमची तिची किंमत आहे ना मूळ किंमत त्या किमतीपेक्षा तुम्ही काय करताय कमी करून विकताय बरोबर आहे तर त्यांनी असं म्हटलंय तर 12% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी ठीक आहे आता हे कसं सोडवणार आहे आपण एक वस्तू आहे 2816 रुपयास विकली तर 12% काय होते तोटा होते म्हणजे 100 ला किती कमी करून विकतोय आपण 12 म्हणजे 100 मधून 12 गेले तर किती राहतात 88 बरोबर आहे म्हणजे 100 ची वस्तू तुम्ही किती रुपयाला विकली 88 आहे ना विकली ना म्हणजे ही विकली तुम्ही 2816 100 ची वस्तू तुम्ही 88 ला विकताय म्हणजे ते 2816 ला जी विकलेली वस्तू तिची किंमत किती पहिलं तर तुम्ही हे काढायला ठीक आहे ती माहित नाही तुम्हाला x या दोघांचा गुणाकार केला आपण 100 गुणिले 2816 भागिले आवरलेला 88 बरोबर x ठीक आहे आता याला आपण 11 ने भाग दिला 11 8 88 11 दुने 22 खाली राहिले 6 11 5 55 खाली राहिले 6 11 6 ठीक आहे परत 8 राहिले काय परत 8 ने भाग देऊ आपण 8 1 8 8 3 24 खाली राहिले 8 दुने 16 म्हणजे 100 गुणिले 32 बरोबर x म्हणजे 3200 रुपये ही काय तिची मूळ किंमत आहे म्हणजे 3200 ची वस्तू तुम्ही कितीला विकली होती 2816 ला त्यावेळेस तुम्हाला 12% काय झाला होता तोटा झाला होता है ना आता त्यांनी असं विचारलंय 12% नफा मिळवायचा असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकली पाहिजे 12% नफा मिळवायचा आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला 100 च्या वस्तूमध्ये किती मिळून 12 रुपये वाढवायचे है ना म्हणजे 100 ची वस्तू तुम्हाला कितीला विकायची 112 मग तुम्ही 100 ची वस्तू जर का 112 ला विकायची असेल तर 12% नफा भेटणार आहे तर 3200 ची वस्तू किती हे सोडा हे माहित नाही आपल्याला वाय म्हणजे या दोघांचं गुणाकार करा ना म्हणजे 3200 गुणिले 112 भागिले 100 बरोबर ठीक आहे 2 शून्य 2 शून्य गेले आता गुणाकार करा यांचा 112 गुणिले 32 बरोबर x किती सांग 112 गुणिले 32 32 दुने 64 आजच्या आले 6 32 एके 32 आणि 6 38 आजच्या आले 3 32 एके 32 आणि 3 35 3584 ऑप्शन सी